आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्या या लाडक्या आणि आवडत्या शो मध्ये मी आज शेफ म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. तुमच्याशी मात्र गप्पा मारता मारता मी गेलो 20 वर्षामागे अकोल्याला. हो, माझं लहानपण अकोल्याला गेलं. मी शिकलोय तिथे. 12वी पर्यंत मी तिथेच होतो. आणि खरं सांगायचं तर माझं जे शिक्षण होतं म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मराठी मीडियममधून झालेलं आहे. आणि खवय्येगिरीचा नाद होता, खूप आवड होती. पण तेव्हा या क्षेत्राला एवढा स्कोप नव्हता, एवढं ग्लॅमर तर नव्हतं. आणि तुला काय बावर्ची वगैरे बनायचं का या टाईपचा ॲटिट्यूड होता. म्हणजे घरच्यांचा नव्हता, पण इन जनरल ॲटिट्यूड असा होता. मला स्वतःला इंटरेस्ट असल्यामुळे मी ठरवलं की हॉटेल मॅनेजमेंट करायचं आणि म्हणून पुण्याला गेलो. हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर मग मी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ट्रेनिंग घेतलं, तिकडे जॉब्स केले. आणि त्याच्यानंतर मला संधी आली क्वीन एलिझाबेथ II या वर्ल्ड फेमस क्रूज लाईनवर काम करण्याची. मग काय जग बघितलं, खूप फिरलो, खूप लोकांना भेटलो, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती अतिशय जवळनं बघितल्या. आणि हे सगळं करताना खूप मजा आली. आज मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ आहे. आणि नुकतंच मी जर्मनीला गेलो होतो क्युलिनरी ऑलिम्पिक्ससाठी. क्युलिनरी ऑलिम्पिक्स म्हणजे आमच्या क्षेत्रातलं ऑलिम्पिक्स आहे बरं का. आणि तिथे मला पार्टिसिपेट करत असताना सिल्वर मेडल मिळालं. भारतासाठी मिळालेलं हे पहिलं सिल्वर मेडल. अकोल्याला असताना हा कधी मी विचार पण नव्हता केला, स्वप्नातही विचार नव्हता केला की मी कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ बनेन आणि झी मराठीच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याची ही मला संधी मिळेल असा. मला असं वाटतं की घरच्यांचे, मित्रांचे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद याच्या मागे असतील. आजपासून या किचनचा ताबा माझा आहे. हे किचन मी सांभाळणार आहे आणि माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. हा अनुभव मी वेगवेगळ्या रेसिपीजच्या स्वरूपाने तुमच्यापर्यंत आणणारच आहे. माझा प्रयत्न हा पण असणार आहे की तुम्हाला आवडतील अशा टेस्टच्या, तुम्हाला आवडतील असे पदार्थ, इंटरनॅशनल, इंडियन असे वेगवेगळे पदार्थ आपण इथे करणार आहोत. फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंग आणि प्रेझेंटेशन हा पण माझ्या आवडीचा विषय आहे आणि माझं स्पेशलायझेशन आहे. ते पण आपण बघणार आहोत. थोडक्यात म्हणजे आपण इथे धमाल करणार आहोत. माझं एकच म्हणणं आहे की तुमचं हे प्रेम आणि तुमचे हे आशीर्वाद असेच मागे राहू देत, म्हणजे हे सगळं करण्याचा मला हुरूप अजून येईल. चला तर मग आजच्या रेसिपीजकडे वळूया, जाऊया किचनकडे. आजचा आपला पहिला एपिसोड आणि एपिसोडची सुरुवात मी करणार आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंग पासून, माझा आवडता विषय. आणि दुसरी जी रेसिपी असणार आहे ती आहे हैदराबादी सोफियानी मुर्ग. आपण कार्विंगला सुरुवात करूया. आपण जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा मोठ्या मोठ्या पार्टीजमध्ये जातो तेव्हा आपण बघतो की फळं आणि भाज्यांपासून वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या असतात आणि त्यांनी बुफे सजवलेला असतो. जसं एखादा पेंटर आपली कलाकृती एखाद्या कॅनव्हासवर मांडतो, तसंच आमचे हे शेफ्स त्या फळं आणि भाज्यांपासून काहीतरी वेगळीच अशी दुनिया निर्माण करतात आणि ती इतकी अट्रॅक्टिव्ह असते की ते माणूस बघतच राहतो. तर माझा पण हा आवडीचा विषय आहे. आणि पुढच्या एपिसोड्समध्ये पण आपण असे बरेच कार्विंग्स आणि बरेच गार्निशेस वगैरे पण बघणार आहोत रेसिपीच्या व्यतिरिक्त. सुरुवात करूया. मी एक वॉटरमेलन घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण कार्विंगसाठी आपण वॉटरमेलन निवडू तेव्हा ते व्यवस्थित असेल ते बघून घ्यावं, म्हणजे खूप जास्त पिकलेलं नको आणि सगळ्या बाजूनी ते व्यवस्थित असायला पाहिजे. एक छोटीशी झलक तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आपण काय करूया की हे वरचं साल आहे ते पहिले काढून घेऊया. मी पांढरा आणि लाल भाग वापरून छानसं डिझाईन याच्यावर काढणार आहे. बराच वेळा मी जेव्हा वर्कशॉप्स वगैरे कंडक्ट करतो तेव्हा मला एक प्रश्न विचारला जातो की
तुमच्याकडे वेगवेगळे टूल्स वगैरे असतात, तर तेव्हा तुम्ही ते या सगळ्या गोष्टी इझिली करू शकता. पण आमच्या घरी तसं नसतं ना, आम्ही काय करायचं? तर मी तेव्हा असं म्हणेन की खूप टूल्स सुरुवातीला असण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही घरचीच एखादी छानशी सुरी निवडा आणि त्याला धार करून घ्या, म्हणजे पॉइंटेड टोक करून घ्या आणि त्यांनी प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला असं खरंच वाटेल की मला खरंच इंटरेस्ट त्यात डेव्हलप झालेला आहे आणि पुढचं मला अजून शिकावंसं वाटतं, त्यावेळी तुम्ही प्रोफेशनल टूल्स घेऊ शकता. असे प्रोफेशनल टूल्स असतात, हे मी स्वतः डिझाईन केलेलं टूल बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत. टूल्सचा उपयोग हाच असतो खरं म्हणजे की एखादी गोष्ट मी समजा एखादी गार्निश करत असेल किंवा एखादी डिझाईन करत असेल तर ते लवकर व्हावं, एवढाच उद्देश असतो त्याचा. पण एखाद्या नाईफनी पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. हे असं वरचं साल मी काढून घेतलेलं आहे बघा. मी एक असा सर्कल काढून घेतो मध्ये. आपण ड्रॉइंग करताना कशी पेन्सिल वापरतो ना, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला नाईफ वापरायचा आहे. सुरुवातीला कधी कधी हात वगैरे कापू शकतो, पण काय हरकत नाही, आपण घाबरून जायचं नाही आहे. तर मी इथे एक गुलाबाचं फूल करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे शेडिंगसाठी ना, जसं पाकळ्यांचा इफेक्ट असतो ना, पाकळ्या कशा दिसतात आपल्याला, तो इफेक्ट देण्यासाठी थोडेसे कट्स मारून घेतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये असतात की हे मला जमेल नाही जमणार काय. थोडंसं आपण प्रॅक्टिस केली तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर मी हे सेंटरपर्यंत असं कट्स दिलेले आहेत आणि हा मधला भाग आहे तो थोडासा आपण असं त्याला टोक देऊया. तर बाहेरच्या बाजूला पण आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत, पण त्याच्यासाठी असा पॅटर्न देऊया. बरं, हात जेव्हा तुम्ही फिरवता तो एकदम असा फ्लेक्झिबल असायला हवा, स्टिफ नको. आणि अशा प्रकारे आणि असे अल्टरनेट पॅटर्न्स करायचे आहेत पाकळ्यांचे. ही शेवटची पाकळी झाली. तर फुलाचा आकार आता यायला लागलेला आहे. अजूनही आपल्याला भरपूर याच्यावर डिझाईन करायचं आहे. कलिंगडावरचं माझं हे फूल करून झालेलं आहे. याच्या पुढे काय करायचं आहे ते आपण आता बघूया. तर हा फुलाचा बाजूचा भाग मी काढलेला आहे आणि इथे आपल्याला असं पान काढता येईल. याच्या बाजूला आपण असं थोडंसं कट्स देऊया, म्हणजे आपल्याला पानाच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला इकडे करता येतील. गाजर, मुळा वगैरे असे प्रकार असतील तर त्याचे तुम्ही सॅलड बनवू शकता, त्याचे पराठे बनवू शकता. म्हणजे असे बरेच त्याच्यामध्ये वे आउट्स आहेत. पण तुम्ही ही आर्ट शिकू शकता आणि याच्यातनं मिळणारं प्लेजर हे वेगळंच आहे. एखाद्याला पुस्तकाचा नाद असतो, काही वाचण्याचा असतो, कोणाला फिल्मचा असतो, कोणाला क्रिकेटचा असतो. तसं माझा नाद हा आहे. हे बघा, हा पानाचा आकार मी कापून घेतलेला आहे. एकदा तुम्हाला सवय झाली नाईफ वापरायची की मग काही ते कठीण नाही आहे. मुख्य म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना, तेव्हा ते फळं आणि भाज्याचा जो हार्डनेस आहे तो तुम्ही फील करा आणि तुमच्या नाईफला तो फील झाला पाहिजे. तो सवयीने होतो. तर इकडे आपण दुसरं पान करूया. हा तुम्हाला मी फक्त एक पॅटर्न दाखवतोय. असे हजारो पॅटर्न्स तुम्ही करू शकता. मी एक पाहिलंय की महिलांच्या हातामध्ये इतकी सुंदर कलाकारी असते. ते शिवणकाम म्हणा आणि पेंटिंग्स वगैरे
तर ही कलाकारी आपल्या हातामध्ये असतेच, फक्त गरज आहे त्याला कुठेतरी सुरुवात करण्याची. आणि इथे आपण एक थोडासा एक वेगळा पॅटर्न करू शकतो आता. बरं, हे कार्विंग झाल्यानंतर ह्याचं स्टोरेज कसं करायचं याची पण एक छोटीशी टिप देतो तुम्हाला, की हे असं आपल्याला उघड्यावर जास्त ठेवायचं नाही कार्विंग. त्याला लगेच झाल्या पाणी शिंपडा आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवा प्लास्टिक रॅप करून. त्याच्यामुळे ते जास्ती काळ टिकतं, जास्ती वेळ टिकतं. तसं कापून घेऊया. आता याला मी इथे असे कट्स देणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपण जे कार्विंग केलेलं आहे, आपण जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्याला एक 3 डायमेन्शनल इफेक्ट येणार आहे. या कलेची सुरुवात असं म्हणतात थायलंडमधनं झाली. थायलंड, जपान याच्यामध्ये वेगवेगळी अशी मतं आहेत, पण आज जगभरात ही कला प्रसिद्ध आहे. थायलंडमध्ये तर याचे कॉलेजेसपर्यंतचे कोर्सेस पण आहेत. खरं म्हणजे भाज्यांचे आणि फळांचे रंगच एवढे सुंदर असतात, त्याच्यामध्ये थोडंसं आपण आपली कलाकारी लावली, आपले क्रिएटिव्हिटी लावली तर अजूनच बहार येते. आता इथपर्यंत झालेलं आहे. आता काय करू, आपण खाली बेस कापून घेऊया इथे, कारण हे कार्विंग आपल्याला उभं करायचंय. या भागामध्ये आपण बीट आणि गाजराची थोडी फुलं वगैरे आपण लावू शकतो. मी ऑलरेडी करून ठेवलेली आहेत. असा एखादा सेंटर पीस तुम्ही आपल्या पार्टीला करा घरी. तुम्ही एखादी बर्थडे पार्टी असेल किंवा वेडिंगचं काही असेल तर तुम्ही स्वतःच ट्राय करा आणि पार्टीला अजून बहार येईल. लोक तुमचे पदार्थ ते तर ॲप्रिशिएट करतातच आणि करतील पण अशी काही कला तुमच्यामध्ये आहे ते पण त्यांना लक्षात येईल, कळेल. हे बघा, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची मी बीटाची फुलं करून ठेवलेली आहेत. ती तुम्ही लावू शकता. मी काय म्हणतो की तुम्ही प्रयत्न करून बघा. काय असतं की शेवटी हे फळ आणि भाज्या आहेत, म्हणतात ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, तोच हा प्रकार आहे. तयार आहे आपलं वॉटरमेलन कार्विंग. काय कसं वाटलं वॉटरमेलन कार्विंग? आवडलं ना? पुढची रेसिपी पण आपली इंटरेस्टिंग आहे बरं का. ती आहे हैदराबादी सोफियानी मुर्ग, म्हणजे शोपेच्या फ्लेवरचं चिकन. हैदराबादी क्युझिन मला नेहमीच अट्रॅक्टिव्ह वाटलं, कारण की एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये अवधी, मोगलाई आणि तेलगू या तिन्ही संस्कृतीचं एक मस्त मिश्रण झालेलं आहे. म्हणजे नवाबी नजाकत पण आहे, त्याचसोबत लोकल स्पायसेस जसे की मोहरी, नंतर पीनट्स, तीळ, असे हे सगळे रांगडे जे स्पायसेस आहेत, रांगड्या गोष्टी आहेत, त्याची पण एक टेस्ट आहे. तर आपण असंच आज एक मस्त रेसिपी करणार आहोत आणि त्याचं साहित्य आपण पहिले बघून घेऊया. दही, चिकन, काजूची पेस्ट, कांदा, नारळाचं दूध, कॅप्सिकम,
होल गरम मसाला, त्याच्यामध्ये घेतलाय आपण लवंग, काळी मिरी, काळी आणि हिरवी इलायची, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, गरम मसाला, मीठ, हळद आणि शोपेची पावडर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. चिकन घेऊया. मी आता हे बोनलेस घेतलेलं आहे, पण तुम्ही विथ बोन घेतलं तरी चालेल. मीठ, हळद आणि आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट असं सगळं आपण घेऊया. आणि याच्यामध्येच आपण दही घालूया. चिकनला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपण पहिले नॉनस्टिक पॅन घ्या किंवा कढई घ्या. थोडं तेल घेऊया. तेल थोडंसं गरम करून घेऊया आणि हा जो खडा मसाला आहे तो घालूया. काळी हिरवी इलायची, नंतर पेपरकॉर्न्स आणि लवंगा असे तिन्ही गोष्टी मी टाकलेल्या आहेत. काय असतं की आम्ही हॉटेलमध्ये आमच्याकडे वेगवेगळे फंक्शन्स असतात आणि लग्न कार्य वगैरे असतात, तर तेव्हा 2 ते 3 दिवसासाठी हॉटेल बुक केलं जातं. तर 3 दिवस जेव्हा लोक आमच्याकडे जेवायला येतात तर आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज असतं. तर तेव्हा आम्ही असे मेनू डिझाईन करतो की रिपिटेशन कुठेही व्हायला नको. जसं की कधी हैदराबादी पद्धतीचं एखादं मील असेल, तर कधी महाराष्ट्रीयन पद्धतीचं असेल, तर कधी इटालियन असेल, तर कधी काश्मीरी असेल. म्हणजे असं वेगवेगळे मेनूज आम्ही प्लॅन करत असतो. कांदा परतल्यानंतर आपण टाकूया सिमला मिर्च. तर याला थोडंसं आपण छान परतल्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे. आता टाकूया मॅरिनेट केलेलं चिकन. आणि हाय फ्लेमवर मी हे जरा चिकन सील करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची कृती करणार आहे. आता घालूया साधारणपणे 2 ते 3 चमचे काजूची पेस्ट आणि नारळाचं दूध. बरं, काजूच्या पेस्टचे 1-2 फायदे आहेत. एक तर त्याला थिकनिंग ग्रेव्हीला मिळतंच, पण काजूच्या पेस्टनी जी ग्रेव्ही आहे ना त्याला छान बाइंडिंग येतं. म्हणजे सगळे असे जे स्पायसेस आहे आणि सगळ्या गोष्टी अशा मिळून राहतात काजूच्या पेस्टमुळे. आता घालूया भरपूर शोप, म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 चमचा. गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर. आता घालूया थोडंसं पाणी याच्यात. हे जे शिजता जे चिकनचे जे ज्युसेस ग्रेव्हीमध्ये उतरतात त्याच्यानंतर खरी त्या ग्रेव्हीला टेस्ट येते. चिकन शिजलंय, मी ते सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेतो आणि त्याची गार्निशिंगची तयारी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हैदराबादी सोफियानी मुर्ग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली भोपळी मिरची, चिकन, नारळाचं दूध, काजूची पेस्ट, दही, कांदा, कोथिंबीर, काळी मिरी, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट, काळी वेलची, हिरवी वेलची, लवंग, गरम मसाला, मीठ, हळद आणि बडीशेप पावडर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्याला मीठ, हळद, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट आणि दही लावून ते अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी वेलची, काळी वेलची, काळी मिरी, लवंगा आणि कांदा परतून घ्यावा. या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली भोपळी मिरची, मॅरिनेट केलेलं चिकन, 2 ते 3 चमचे काजू पेस्ट, नारळाचं दूध, मीठ, बडीशेप पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि गरम पाणी घालून चिकन शिजवून सर्व्ह करावं. एखादा पदार्थ खाण्याच्या आधी आपण त्याचा डोळ्यांनी आस्वाद घेत असतो आणि बऱ्याच वेळा ते बघून आपण ठरवत असतो की तो पदार्थ किती टेस्टी आहे.
अहो माझ्यासारखे फक्त शेफ्स नाही तर साधा भेळवाला पण याचा उपयोग करत असतो. विचार करा, भेळ समोर आणतो तेव्हा त्याच्यावरती कांदा, लिंबू, शेव, किसलेली कैरी, हे सगळं कशासाठी? तर ती भेळ तुम्हाला आवडावी म्हणून. आजचं कार्विंग, आजची रेसिपी आणि आजचा हा माझा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की पत्राद्वारे कळवा. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. असं म्हणतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे ब्रह्माचा दर्जा असलेली ही गोष्ट आहे. आणि या फील्डमध्ये मी कार्यरत आहे. छोटा का होईना माझा याच्यामध्ये सहभाग आहे, याचा मला आनंद आहे आणि अभिमान पण आहे. आता वेळ संपत आलेली आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये, आणि पुढच्या भागामध्ये पण मी तुमच्यासाठी अशाच मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन येणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुमसाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडा. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? आज मी तुम्हाला कोकोपाईन मॉकटेल दाखवणार आणखी लुबावे आम्ही सारे आणि कोलंबी घालून मायाळूची भाजी. ओके. खवय्ये सारे आणि अनसा फणसाची भाजी आमची स्पेशल.